निर्विघ्नपणे पार पडेल, कोणत्याही स्वरूपामध्ये कुठलीही नाराजी नसेल हे आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय। आणि त्यासाठीची जय्यत तयारी 4 वाजेपर्यंत सगळेच्या सगळे जे कोणी निमंत्रित आहेत, आमंत्रित आहेत अशा सगळ्यांना इथे उपस्थित राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। अनेक कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा स्वखुशीने इथे आलेले आहेत, स्वयं प्रेरणेने इथे पोहोचलेले आहेत। काय सध्याचा तिथला माहोल? प्रज्ञा, अगदी भव्य दिव्य हा शपथविधी करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे। सायंकाळच्या सुमारास हा सगळा महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। आणि आपण बघतो की सकाळपासूनच जे महायुतीचे समर्थक आहेत, तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत, या सगळ्या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे। जथ्थेच्या जथ्थे जे आहेत ते आता या आझाद मैदानाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात। निमंत्रण पत्रिका जे आहेत ते या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये आहे। हा सगळा परिसर मी आपल्याला सुरुवातीला दाखवतोय। आझाद मैदानाचा हा सगळा परिसर आहे। CSMT महानगरपालिका समोरचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या संख्येने आता महिला येऊ लागलेल्या आहेत। कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बसेसमधून घेऊन येतात आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महायुतीचे जे समर्थक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते आता या सगळ्या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मला सांगा दादा, तुम्ही कुठून आलेला आहे, काय सांगाल? मी निलंग्याहून आलेलो आहे आणि या ठिकाणी महायुतीला जो महाविजय मिळालेला आहे, या महाविजयाचे आज या ठिकाणी एक आनंद उत्सवामध्ये या ठिकाणी आम्ही साजरा करण्यासाठी आलेलो आहोत। तुम्ही? आम्ही निलंग्याहून आलेलो आहोत। मागच्या 2019ला जे युतीचं सरकार येणार होतं, त्यावेळेस ज्या काही घडामोडी घडल्या त्यातून जो निराश झाला, आज त्याचं स्वप्न म्हणजे आमचं जे स्वप्न होतं भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, की आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये बसावेत, ते स्वप्न साकार बघण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, तथा आमचे नेते श्री संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, यांच्या माध्यमातून येत्या काळामध्ये अनेक विकासाची कामं आमच्या मतदारसंघात होतील अशी आशा आम्हाला आहे म्हणून हे साक्षीदार। महायुतीचं सरकार येतं स्वाभाविक आहे। समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना आनंद झालेला आहे। हा सगळा आझाद मैदानचा परिसर बघा, हे मुख्य प्रवेशद्वार बघा, तिथे किती मोठी जी गर्दी आहे कार्यकर्त्यांची झालेली आहे। महिला ज्या आहेत त्या भगवा साड्या घालून या ठिकाणी आलेल्या आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती या महायुती सरकारची महत्त्वाची योजना होती आणि याच लाडकी बहीण योजनेने या सगळ्या महायुतीला तारलं असं देखील बोललं जातं आहे। आणि आपण बघू शकता जथ्थेच्या जथ्थे बसमधून महिलांची आता या सगळ्या परिसरामध्ये येतात आहे। काही महिलांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। मला सांग, कहाँ से आए आप? विजयनगर से। कहाँ से? अंडाभिल विजयनगर। किती कॅप्टन शिलवण, आमदार कॅप्टन शिलवण, अंडाभिल। बघू शकता मोठ्या संख्येने या सगळ्या महिला आलेल्या आहेत, कार्यकर्ते त्यांना घेऊन येतात आहे। आणि भव्य दिव्य शपथविधी सोहळा जो आहे तो या ठिकाणी करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे। सायंकाळच्या सुमारास हा सगळा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि एकूणच त्या दृष्टीने सगळी तयारी झालेली आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते। प्रज्ञा, अगदी, आणि जोरदार तयारी आपल्याला पाहायला मिळते। लोक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होतात, कार्यकर्त्यांची संख्या सुद्धा दांडगी आहे। त्याचबरोबरीनं आपण बघतोय की हा माहोल हळूहळू आता वाढत जाईल आणि लोकांची संख्या आणि सर्वसामान्य नागरिकांची संख्या सुद्धा इथे पाहायला मिळेल। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी देवेंद्र।